नमस्कार. #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मस्त अशी वरणफळं. मस्त अशी थंडी चालू आहे, त्यामध्ये ही वरणफळं गरम गरम खाण्यास खूप मजा येते. चला तर मग मी तुम्हालाच करून दाखवते वरणफळं. त्यासाठी मी तर पीठ मळून घेतलेलं होतं. जसं आपण कणिक मळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायची आहे. यानंतर मळून घ्यायचं आहे पीठ. त्या डाळीच्या फोडणीसाठी इथे घेतलेलं आहे लसूण, मीठ, जिरं, मोहरी आणि हळद. हे सर्व मिश्रण आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि हो, इथे मी पुढे तूर डाळ आणि मूग डाळ, एक छोटा लाल टोमॅटो टाकून शिजवून घेतलेली आहे. तूर आणि मुगाची दोन्ही मिक्स डाळ. आणि फोडणी करण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेणार आहे आणि ती डाळ पूर्णपणे बारीक अशी मिक्स करून घेणार आहे. हे पहा, डाळ पूर्ण अशी बारीक शिजवून घ्यायची. मस्त घोटून घ्यायची रवीने किंवा पळीने. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी तर मोठी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल. जसं आपण वरण फोडणीला करतो, सपक डाळ करतो, त्याचप्रमाणे आपल्याला हे वरण फोडणीला द्यायचं आहे. यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी, ठेचलेला लसूण, 7 ते 8 पाकळ्या मी इथे ठेचलेल्या लसूणच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत. फोडणी छान अशी गरम झाली, चांगली भाजली गेल्यावर मग आपण त्यावर टाकणार आहोत हे शिजवून घेतलेलं वरण, म्हणजे शिजवून घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या डाळी. आणि हो, शिजवताना मी त्यामध्ये एक छोटासा टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे. हे वरण किंवा ही डाळ आपल्याला पातळच ठेवायची आहे, जास्त घट्ट करायची नाही आहे. कारण जेव्हा आपण यामध्ये कणकेचे आपण लाटून तुकडे करून टाकतो, ते शिजण्यासाठी जास्त वरणाची गरज असते. म्हणून ही डाळ शक्यतो पातळच ठेवावी. चार ते 5 मिनिटांमध्ये मस्त अशी उकळी येईल, तोपर्यंत आपण मी कणकेची म्हणजेच गव्हाच्या पिठाचा मस्त अशी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. घडीची पोळी लाटायची नाही, साधी पोळी गव्हाच्या पिठाची लाटून घ्यायची. आणि आज आपण शंकरपाळ्या कशा करतो त्या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. हे बघा, मी ते असे हे कापून घेतलेले आहेत. मस्त अशी गोल व्यवस्थित लाटून घ्यायची पोळी आणि मग त्याचे हे असे शंकरपाळ्यांसारखे तुकडे कापून घ्यायचे आहेत. आता मस्त आपल्या डाळीला किंवा वरणाला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण कापून घेतलेली ही चपाती टाकून घेणार आहोत. मस्त असं एक एक करून या उकळत्या डाळीमध्ये आपल्याला हे सोडायचं आहे, जेणेकरून काय होईल, एकमेकांना चिकटणार नाही आणि व्यवस्थित शिजली देखील जाईल. पूर्ण आपण टाकून झाल्यानंतर हे 2 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे पूर्णपणे ते शिजून जाईल, कच्ची राहणार नाही. आपली फळं, आपण याला फळं म्हणतो, ही फळं मस्तपैकी शिजली जातील. त्यामुळे 4 ते 5 किंवा 2 ते 3 मिनिटांसाठी तुम्ही ते झाकून ठेवू शकता. झाकून ठेवायचंच आहे आणि मग त्यानंतर आपण हे गरम गरम खाऊ शकतो.
मस्त अशी ही वरण फळं तिखट देखील केली जातात. तिखट वरण करून घ्यायचं. आपल्या घरचा मसाला असतो त्याची फक्त इथे फोडणी द्यायची आणि तिखट वरण करतात आणि त्यामध्ये देखील ही फळं सोडली जातात. कोणी कोणी अशी सपक देखील खातात. आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर ही फक्त मिठाची वरण फळं देखील खूप छान लागतात. त्यावरती वरून थोडंसं तूप टाकून मुलांना हे तुम्ही खायला देऊ शकता. मुलं ही वरण फळं आवडीने खातात. हे बघा तयार झालेली आहेत, शिजलेली आहेत आपली ही फळं. आणि वरण देखील आणि डाळ मस्त असं दाटसरपणा आलेला आहे. यामध्ये आता मी वरून 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि मस्त आता गरम गरम आम्ही याला आता खाणार आहोत. अशी मस्त गरम गरम वरण फळं ह्या थंडीत नक्की करून खा आणि मुलांनाही खाऊ घाला. परत भेटूयाच अशा छानशा आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.